ती बाउंड्री पहिलाच बॉल चांगला आपण उत्कृष्टरित्या टोळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक आपण स्क्वेअर लेगचा पाहतोय सुनील यांना पहिल्या मॅच मध्ये विजयाचा फटकार त्यांच्या बॅट मध्ये आपण पाहिला आणि पहिला विजय नोंदवला टीम समर्थ स्पोर्ट्स संघाने यावेळेस सोडून दिला आहे चेंडूला पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल आमचे दोन्ही पंच मनोज सर दीपक सर आज या स्पर्धेवरती संपूर्ण नियंत्रण दोन्ही पंचांचं आपण पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉलने अवंतर धावसंख्येत आपण भर पडताना पाहतोय धावसंख्या पोचते हा फटका चांगला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून वन बाउन्स निघून जाईल सीमारेषा पार चौकार धावसंख्या आपण पाहतोय 6 यावेळेस पुन्हा शेवट सोडून दिला आहे व्हाईट बॉल खराब सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज एजेची नक्कीच अवंत धावसंख्या खर्च करत असताना आपण पाहतोय कारण की टीम यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला चेंडू कमबॅक केला आहे गोलंदाज एजेने यावेळेस काठी काढले आणि एक मोठा फलंदाज बाद होताना पाहतोय स्लोवर चेंडू सबमरीन डिलिव्हरी आणि पहिली विकेट मिळाली आहे ती म्हणजे टीम समर्थ स्पोर्ट्स या संघाला धावफलक 7 वर असताना एक मोठा झटका लागतोय टीम अर्णव स्पोर्ट्स या संघाला आता मात्र इथून पुढे कशी मॅच पुढे घेऊन जाईल कसे दोन्ही फलंदाज खेळतील कारण की जो फलंदाज चांगल्या लय मध्ये आहे चांगल्या टच मध्ये आहे तोच फलंदाज बाद झालेला आहे एजे यांचं कमबॅक अतिरिक्त चेंडू जरी हाताळले असले तरी त्यांनी एक मोठा विकेट प्राप्त केला आहे आता नवीन बॅट्समन पहिल्या मॅच मध्ये देखील ज्या बॅट्समनने चांगली बॅटिंग केली होती तोच मारुती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कारण की आशिष लवकर बाद झाला एजेचा पुढचा बॉल पहा व्हाईट बॉल चांगला बॉल हाताळला गोलंदाजाने नक्कीच आणखीन एक डॉट बोलतो एजेच्या जर गोलंदाजीची जर लय बघितली तर थोडासा वाईडिश गोलंदाजी आहे आणि ते मलिंगा टाईप हात त्याचा येतो छोटासा रनअप आणि हा फटका चांगला मारुतीचा आल्या एजेच्या या चेंडूवरती होतो षटकार धावसंख्या पोहोचते एका षटकाराच्या मदतीने या 13 या आकड्यावरती जे षटक शांत चाललं होतं त्या षटकाची शांतता भंग केली ती म्हणजे मारुती यांनी नक्कीच इथे अग्निशपथ घेतली आहे की इथून पुढे धावांचा डोंगर मी माझ्या या हातावरती पेलवणार या पद्धतीची मारुतीची बॅटिंग आपण पाहतोय पहिल्या षटक एक विकेट जरी आले असले तरी 13 धावा पहिल्या षटकामध्ये मिळवण्यात यश प्राप्त झालं नवीन गोलंदाज अनुज यांना पाहतोय आपण दुरून खेळण्याचा प्रयत्न पण चांगले दाद मागितलाय लाऊड अपील परंतु पंच व्हाईट बॉल दर्शवतायत दाद मागितली होती पंचांकडे परंतु पंच कोणताही एज नाहीये दर्शवतात परंतु ही व्हाईट बॉल होती व्हाईट बॉल वाचवण्यासाठी देखील अशा प्रकारे अपील केल्या जातात
धावफलक 14. आपण का चांगला लॉफ्ट केला, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला 1 बाउन्स 2 बाउन्स निघून जाईल सीमारेषा पार. येतोय आणखीन एक चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचते 18व्या आकड्यावरती. स्वप्नीलने मारला. चांगली बॅटिंग स्वप्नीलची आपण पाहतोय. ज्या लयमध्ये आहे, ज्या पद्धतीचा चेंडू आहे त्या पद्धतीने बॅटिंग करण्याचा त्याचा प्रयत्न आणि त्याला यश देखील प्राप्त होताना आपण पाहतोय. आपण का चांगला लॉफ्ट केलाय. स्मिथ त्याच्या खाली एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप होते. ही कॅच आहे की मॅच आहे येणारा काळ सांगेल, कारण की स्वप्नीलची कॅच ड्रॉप होते. अतिशय वेगाने पुढे गेले होते, थोडस स्लोवर गेले असते, थोडेसे हळूवारशे गेले असते तर कॅच पकडली असते स्मिथ, परंतु कॅच ड्रॉप होते. आणि ही कॅच होते ती म्हणजे स्वप्नीलची, जो फलंदाज या टीमचा कॅप्टन आहे आणि उत्कृष्ट खेळाडू देखील आहे स्वप्नील, त्याची कॅच ड्रॉप होताना आपण पाहतोय. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. आपण का चांगला आहे, कोणता क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेला चेंडू निघून जातो 1 बाउन्स 2 बाउन्स सीमेच्या दिशेने. पहा काय घडेल काय नाही, कारण की अतिशय स्लोवर चेंडू जातोय आणि येस हा देखील चौकार येतो. कोणता क्षेत्ररक्षक नव्हता, स्मिथला चान्स होता चेंडू पकडण्याचा, परंतु अगदी हळूवार निघाला आणि तो जाईपर्यंत आणखीन एक चौकार येतो मारुतीच्या बॅट मधून. मारुतीने चांगली लय पकडलेली आहे या मॅच मध्ये. जर तग धरला असेल तो मारुतीने धरलेला आहे, कारण की पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली विजयाची भूमिका निभावली होती, परंतु नंतर काउंटर अटॅक पाहायला मिळाला सारंग या संघाचा आणि बॅकफुटला गेला तो म्हणजे अर्णव स्पोर्ट्स. परंतु यावेळेस मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते. धावफलक आपण पाहतोय 23. चेंडू झाले 3. सोडून दिलेला आहे. पंच बोलतायत हा देखील वाईट बॉल आहे. अनुज यांचं थोडंसं आपण पाहायला गेलं तर खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की चांगला लय किंवा चांगला टप्पा अजून देखील त्यांना शोधता आलेला नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. एका बाजूला स्वप्नील, एका बाजूला मारुती. कॅचचा कॉल, कॅच होती की मॅच होती. दोन्ही फलंदाजांना एक एक संधी भेटले, एकदा स्वप्नीलला एकदा मारुतीला. अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मारुतीचा, बॅटच्या वरच्या कडेला लागला होता, परंतु यष्टीरक्षकाला कॅच पकडता आली नाही. आपण का चांगला आहे, इनफिल्डच्या डोक्यावरून हात वरती केला असता तरी चालला असता, परंतु पंच नो बॉलचा इशारा दर्शवतायत. नो प्लस 2 धावून केला. तिसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी लेट आणि या ठिकाणी काय होतंय विकेटचा पतन. मारुती बाद होत असताना आपण पाहतोय पंचांचा नो बॉलचा इशारा. 2 धावा आणि 1 नोची 3 धावा या मिळत आहे, परंतु महत्वाचं म्हणजे मारुतीची विकेट भेटली आहे टीम समर्थ स्पोर्ट्स या संघाला, कारण की मारुती ज्या लय मध्ये आहे आणि त्याची विकेट मिळवणं महत्वाचं होतं आणि धावचीच्या स्वरूपात बाद होताना आपण पाहतो मारुती याला. फील्डचा बॉल असणार आहे स्वप्नीलसाठी. स्वप्नीलसाठी ही संधी आहे की कशा प्रकारे या फील्डच्या बॉलवरती धावा जमवतोय. तोपर्यंत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्येचा नवीन बॅट्समन वेगाने यायचा आहे. ज्ञानेश्वर विक्रम. बॉल काउंट होतो बोलला नाही नसतो बॉल काउंट बाबा. बॉल काउंट नाही.
पंच 2 धावा धावून काढल्या, 1 नो बॉलची 3 धावा. थँक्यू. फ्रीडचा बॉल. येस थँक्यू सो मच पंच. फ्रीडचा बॉल चांगला फायदा घेता आला नाही, परंतु कोणता क्षेत्ररक्षक नाही. दोघे जण धावतात चेंडूच्या पाठीमागून. तोपर्यंत पहिली धाव वेगाने, दुसरी वेगाने, परंतु चेंडू जिंकतोय 4 धावांसाठी. आणखीन एक येतोय अनुच्या या षटकामध्ये चौकार. स्वप्नीलच्या बॅटमधून चांगला फटका पण पाहिला. धावफलक पाहतोय आपण जाऊन पोहोचतोय 31 या आकड्यावरती. चांगली सुरुवात झाली आहे. यावेळेस डिफेन्स केला पहा, अतिरिक्त बाउन्स. हा चेंडू चांगला आहे. षटकाचे होते सांगता पंच दर्शवता येतं. आणि सुरुवात चांगली झाली आहे टीम अर्णव स्पोर्ट्स या संघाची. कारण की सरासरी जर पाहिले गेलं तर 15ची आहे, 15.50 आणि जर सरासरी पुढेपर्यंत राहिली तर 75 पर्यंत आपण धावफलक पाहतोय. आणि कशा प्रकारे इथून पुढे खेळ सादर केला जाईल, कारण की चांगल्या लय मध्ये आहे तो दोन्ही फलंदाज, खास करून स्वप्नील. कारण की मारुतीने चांगला टच दिला आणि तो बाद झाला असला तरी स्वप्नील चांगल्या लय मध्ये आहे. आणि ज्या पद्धतीने सोडून दिला आहे. चांगला बॉल, अतिरिक्त बाउन्स आणि खांद्याच्या लेवलने जातोय. डॉट बॉल येतोय. यावेळेस पहा डान्सिंग मध्ये विकेट आले होते. आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगला चेंडूवरती आपण करामत करताना साईराजला पाहतोय. पण पाठीमागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच साईराज 2 विकेट घेतल्या होत्या आणि ओव्हर मेडन टाकली होती. तो साईराज पुन्हा एकदा पाहतोय. आणि साईराजचीच ओव्हर या मॅचचं टर्निंग पॉईंट ठरते. कारण की तो ज्या वेळेस गोलण्यासाठी आला आहे त्या वेळेस धावा जास्त होत्या आणि नंतर साईराजची ओव्हर आणि धावाला लागलेला ब्रेक. आता देखील त्याच गोष्टी होत्या, पण साईराजला मार्गस्थ होत असताना पाहतोय. यावेळेस पहा चांगला फटका समोर आहे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते वेगाने. थोडासा पंबल पाहायला मिळतंय आणि एकीचं रूपांतर दुहेरीत केलं जातंय. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 33 2 विकेट गेल्या आहेत. धावफलक आपण पाहतोय 33. हा देखील फटका चांगला आहे. लाईन टू लाईन गोलंदाजी आणि ते थोडीशी फेकी लेट झाली, लवकर झाली असती तर नक्कीच डेंजर झोनवरचा फलंदाज बाद झाला असता. परंतु चांगला चेंडू हाताळला साईराज याने. धावफलक 34 वरती पाहतोय आपण. ज्या धावा जास्त गेल्या होत्या त्या धावाला ब्रेक लावण्याचं काम साईराजने चांगल्या पद्धतीने केलं. याच फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोचतो तोपर्यंत बॉल नो मॅन्स लँड मध्ये जातो. 4 जण आले होते आणि धावा देखील 2 सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पोहोचले 2 धावेच्या मदतीने 36 आकड्यावरती 36. साईराजचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने साईराजने आतापर्यंत षटक हाताळलं आहे. कारण की पहिले षटक खूप महागडी ठरली होती, त्यानंतर या धावांना ब्रेक लावण्याचं काम यशस्वीरित्या करताना पाहतोय. हा फटका चांगला पुन्हा एकदा हवेत, परंतु कॅच घेता आली नाहीये. चौकांच्या मध्ये चेंडू कोसळला गेला. ते लोक म्हणतात ना की 4 लोक काय म्हणतील, परंतु या 4 जणांना लोक काय म्हणतील 4 जणांनी मिळून कार्यक्रम केलाय. कारण की कॅच सोडलेली आहे. धावफलक आपण पाहतोय 2 धावेच्या मदतीने. माफ करा 1-37. चांगली गोलंदाजी साईराजाची. अतिशय शांत आणि संयमी गोलंदाज आहे. अगदी चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळायचा, जास्त लाईन द्यायची नाही, जागा द्यायची नाही. कारण की जागा दिली तर स्वप्नीला खूप मजा येते मग बॅटिंग करायला. जेवढी जागा द्याल तेवढी तो तेवढ्या रिकाम्या जागा भरून काढतो. धावफलक आपण पाहिलं गेलं तर 3 षटकानंतर 37. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सूर्यकांत यांना.
सूर्यकांत नवीन गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. चांगले षटकार सांगतानंतर सूर्यकांत यांना बोलवलं आहे. चांगला फटका स्टेट लॉफ्ट केला चेंडू इनसाइड आउट. फटका पाहायला गेला तर निघून जातोय सीमा पार. हा एक येतो चौकार. नक्कीच सूर्यकांत होते त्या अटॅक केला जाईल स्वप्नीलच्या माध्यमातून, कारण की धावफलकाची जी गाडी थांबली होती त्याला वेग देणं खूप गरजेचं होतं. धावफलक आता आपण पाहतो 41 आकड्यावरती. नक्कीच इथून पुढे कसा खेळ सादर केला जाईल उर्वरित चेंडू नक्कीच आपण स्वप्नीलच्या बॅट मधून पाहू. आणि जर स्वप्नील चांगला खेळला तर धावफलक चांगल्या टप्प्यावरती टाकला चेंडू. पहा कॅच होती का नव्हती नंतरचा प्रश्न आहे, परंतु पंच दर्शवतायत हा चौकार आहे. चौकाराच्या मदतीने आणखीन धावफलक पुढे पोहोचेल 45 आकड्यावरती. नक्कीच ही कॅच होती की मॅच होती, कारण की ज्या पद्धतीने स्वप्नील आतापर्यंत खेळतोय जर पाहायला गेलं तर हवेत फटका मारला होता, परंतु कॅच घेता आली नाहीये क्षेत्ररक्षकाला. अगदी चेंडूकडे पाहत राहिला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. आपण का चांगला समोरदेशन थोडंसं फंबल पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण चांगलं, अनिलने चांगला कमबॅक दर्शवला त्या ठिकाणी, परंतु मिडॉनचा क्षेत्ररक्षक खासा काही करू शकला नाहीये. तुम्हाला चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण की तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या जोरावरतीच ही मॅच मध्ये राहू शकता किंवा या मॅचला पकडून ठेवू शकता. धावफलक आपण पाहतोय 46. चांगली टोटल उभी केली आहे प्रथम बॅटिंग करत असताना टीम अर्नो स्पोर्ट्स यांनी. स्लोवर चेंडू हाताळला गेला आणि नक्कीच चांगला बॉल आपण पाहतो गोलंदाजाच्या माध्यमातून. पंच दर्शवतायत ही विकेट आहे. थोडासा वेळ घेतला आणि वेळेनंतर चांगला निर्णय, विकेटचं पतन. त्याचबरोबर कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष माननीय श्री सुनील हुंबरे साहेब आणि श्रीकांतजी निवडुंगे साहेब यांचं या स्पर्धेदरम्यान आगमन झालं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माननीय आदरणीय दत्तात्रय कळेद्र साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. संस्कृतीची रीत अशी सदैव तत्परते त्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यानं शब्द फुले तुमच्या स्वागताला, शब्द फुले तुमच्या स्वागताला. यावर सोडून दिलेला आहे. पंच दर्शवतायत हा व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक थोडंसं पुढे जाताना आपण पाहू. 47. मी विनंती करतो उपस्थित मान्यवरांना की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. माननीय आदरणीय श्रीकांतजी निवडुंगे साहेब आणि सुनील हुंबरे साहेब, मी विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. हव्या बॅटने खेळून काढलेला फटका. डावखुरा फलंदाजाचे चांगले फटके पाहायला एक दर्शनीय स्ट्रोक आपण पाहतो. आपण डावखुरा फलंदाजाचे नेहमीच दर्शनीय स्ट्रोक पाहत असतो, कारण की बॅट स्विंग चांगली असते, चांगल्या पद्धतीने फटके खेळून काढतात, फटके सजवतात. आणखीन एक धाव अर्जित केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक 48. विजय यांना पाहतोय आपण 5वं षटक हाताळण्यासाठी, कारण की पहिली 2 षटकं महागड्या झाली, त्यानंतर थोडीशी चांगली लेंथ पकडली गेली टीम समर्थ स्पोर्ट्स या संघाने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. नक्कीच फलंदाज कशा प्रकारे खेळ सादर करेल, कारण की स्वप्नील चांगल्या लय मध्ये आहे. निश्चित स्वप्नीलला धाव काढून देणे गरजेचं आहे. उर्वरित जास्त चेंडू जर तो खेळेल तर चांगल्या टोटल पर्यंत तुम्ही जाल. बॅकफुटला गेले, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन होते. आणखीन एक झटका लागतो टीम अर्नो स्पोर्ट्स या संघाला.
ज्ञानेश्वर आले तर स्वतः बॅटिंगसाठी. संघ मालक इथून पुढे स्वतः या मॅचची धुरा घेऊन जाताना. फटका मारलेला आहे आणि कॅचिटचा कॉल अगदी डोक्यावरून निघून जातोय आणि एकच धाव अर्जित केली जाईल. खासा फरक पडणार नाहीये कारण की त्यांना दुर्गेशला बॅटिंग वरती आणणं गरजेचं होतं आणि तेच त्यांनी केलं. स्वप्नीलला बॅटिंगसाठी आणायचं त्यांचा प्रयत्न होता आणि त्याच प्रयत्नात त्यांना यश प्राप्त झालं. एका धावच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 48. योगेश बोललो, ज्ञानेश्वर कधी बोललो, विक्रम होता. हा सोडून दिलेला चेंडू पहा. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक अजून पुढे जाईल 49 आकड्यावरती. 50 आकड्यावरती. विकेट सेटिंग पहा. काय एफर्ट राहिला आहे गोलंदाजाचा. टाळ्या वाजतायत आणि स्टिक उडवलेली आहे. नक्कीच त्या ठिकाणी पाहायला गेलं तर तुम्ही पंच देखील पडले, गोलंदाज देखील पडला आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. वाह, टाळ्या वाजतायत. संपूर्ण समर्पण देत असताना गोलंदाज विजय. आणि या पद्धतीचा ज्यावेळेस खेळ पाहायला मिळतो त्यावेळेस मित्रांनो खरंच खूप मनाला भारावून टाकणाऱ्या गोष्टी घडतात. एका क्षणामध्ये किती क्रिया घडल्या आणि क्रियाचं क्रियापद होतं ते म्हणजे विजय. व्हॉट अ एफर्ट यार. खूप चांगली गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल आहे त्याचा. विकेट चान्स बनवला होता पाठीमागे त्यांच्या, परंतु बॉल पकडता आला नाही. नक्कीच स्वप्नीलची विकेट प्राप्त करता आली असती. आणखीन एक डॉट बॉल येतोय. खरंच विजयचं कौतुक करावं लागेल, खास करून साईराज आणि त्यानंतर सूर्यकांत आणि विजय तिघांनी चांगली गोलंदाजी केली. आणखीन एक चांगला बॉल 5 ओव्हर घेण्याचा प्रयत्न आणि बेल्स रिमूव्ह केले जात आहेत आणि स्वप्नीलचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त आणि धावफलक आपण पाहतोय ते म्हणजे 51 धावांचं लक्ष असेल टीम समर्थ स्पोर्ट्स या संघाला. चला नेक्स्ट मॅच सारंग स्पोर्ट्स आणि सोहम चॅलेंजर्स. 51 झालेले 51 ला टॉस साठी याचे टीम सारंग स्पोर्ट्स आणि टीम सोहम चॅलेंजर्स. तुम्हाला आम्ही कॉल दिला होता, दोन्ही कॅप्टन्स यायचंय.
सोम कॅप्टन कुठे सोम परत कॉल द्या हा लास्ट कॉल दिला जाईल सारंग स्पोर्ट्स आणि सोम चॅलेंजर्स टॉस साठी यायचंय. काय यार या पुढे सांगा. सारंग स्पोर्ट्सचे कॅप्टन आले सोहम चॅलेंजर्स. तुमचा कॅप्टन आलेला नाहीये. सोहम चॅलेंजर्सचे कॅप्टन चला स्पीडअप घ्यायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे. पंच जावं मैदानाच्या आतमध्ये 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही बॅट्समन आपण पाहतोय अजय आणि त्यांच्यासोबत सलामीला आपण भूषणला पाहतोय. नवीन चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जाईल कारण की या मॅच मध्ये खरी मजा येणार आहे ती पॉवर प्लेला कारण की 49 धावा म्हणजे खूप मोठं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी गोलंदाज आपण कोण पाहतोय गोलंदाजीसाठी योगेश. या ठिकाणी टॉस केला जातो. एका बाजूला टीम सारंग आणि एका बाजूला टीम सोलम चॅलेंजर्स. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. कोणाचा कॉल असेल? सोहमचा कॉल असेल. स्विंग कॉल. छापा मागितला सोहम चॅलेंजर्स या संघाने आणि छापा पडलेला आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे. टॉस जिंकून प्रथम काय निर्णय असेल? बॉलिंग घ्यायचा निर्णय असेल. नक्कीच बॉलिंग घेण्याचा निर्णय असेल. जर पाहिलं गेलं तर पहिला मॅच पाहताय तुम्ही किती टी मॅच होत आहे तर बॉलिंग करत असताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील. नक्कीच 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. मी जातो सारंग या संघाकडे. बॅटिंग करावी लागणार आहे. बॅटिंग करताना किती धावा आपण पाहतो धावफलकावरती? 50+ स्कोर करू आम्ही. 50+ स्कोर करून माझा विचार हा कोणावरती खास भर दिला जाईल की हे बॅट्समन आम्हाला धावफलकापर्यंत पोहोचून घेऊन जातील? आमच्यामध्ये निलेश आहे, संपत आहे, म्हणजे मोठी बॅटिंग लाईनअप आहे त्यामुळे आम्ही नक्कीच 50+ स्कोर करू. पहिल्या मॅचमध्ये पण आम्ही 50+ स्कोर केला आहे आणि सोम चॅलेंजर्सला नक्कीच अडवू पण डिफेंड करू स्कोर तो. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. या मॅचसाठी लगेचच मॅच झाल्यानंतर तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विनंती करतो अतिथींना की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय आणि जाऊ चालू असलेल्या मॅच कडे. दोन्ही टीम सज्ज आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना 48 धावा धावफलकावरती लावल्या आणि 49 धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. अजयची बॅट ते पहिला चेंडूवरती 2 त्यानंतर षटकार आणखीन एक चौकार. 49 धावांचा पाठलाग करत असताना धावफलक आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉर बसून
केला जाईल षटकार. काय बॅटिंग चालली आहे अजयची. नाव अजय, काम देखील अजय. वॉट अ बॅटिंग यार. धावफलक आपण पाहतोय या षटकाराच्या मदतीने 18 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा चांगला फायदा घेत असताना योगेशच्या प्रत्येक चेंडूवरती हल्ला बॉल करतोय फलंदाज. पुरुषप्रधान विकेट लॉफ केला चेंडूला. क्षेत्ररक्षक संवेदन त्याच्या खाली आणि पकडली जाईल झेल. नक्कीच एक मोठा झटका लागतोय टीम समर्थ स्पोर्ट्स या संघाला, कारण की जो चांगला लय मध्ये होता फलंदाज तोच बाद झाला. हा फटका मारणं गरजेचं होतं का, हा विचार त्याच्या डोक्यात राहील, कारण की या षटकामध्ये धावा आल्या होत्या. परंतु इथून पुढे मॅच साठी कसं चित्र राहील साईराजला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना, कारण की जो महत्वाचा खेळाडू होता अजय तो बाद होऊन परतताना आपण पाहतोय. तरी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. 18 वरती पहिला गडी गारद. साईराज नवीन बॅट्समन पाहतोय, कारण की 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 धावा बनवल्या होत्या. हा फटका मारणं गरजेचं होतं का, येणारा काळ सांगेल, कारण की ज्या लय मध्ये होता फलंदाज अजय, परंतु त्याची खेळी या ठिकाणी शांत होताना आपण पाहिली. आपण का चांगला लांबून खेळायला वाप केला. गॅप मधून बेदून पहा थोडीशी मिसफील्ड, आणि मिसफील्डचा वापर जाईल 4 धावांसाठी. प्रॉपर चौकार येतोय. साईराजच्या बॅट मधून आल्या आल्या एक मोठा स्ट्रोक. 4 धावेच्या मध्ये धावफलक पोहोचतात 22 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची ते सांगता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, आणि अतिशय महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं योगेश यांचं. ज्ञानेश्वर यावेळेस फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली आणि पकडली जाईल झेल. विकेटचं पतन. एक मोठा झटका लागतो टीम समर्थ स्पोर्ट्स या संघाला, कारण की याच हिरोने मागची मॅच काढून दिली होती, तोच आता तंबूच्या दिशेने परतताना आपण पाहतोय. जुबी मैदानाच्या आतमध्ये 23 चेंडू 27 धावांची अजून देखील गरज आहे, आणि आणखीन एक विकेट आपण पाहतोय समर्थ स्पोर्ट्स या संघाची. अर्णव स्पोर्ट्स या संघाने कमबॅक केला आहे, आणि कमबॅक करून दिला आहे तो म्हणजे ज्ञानेश्वर. स्वतः संघ मालकांनी या मॅच मध्ये कमबॅक करून दिला आहे, कारण की ज्या विकेटच्या शोधात होते ती विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल येतोय, पंच दर्शवतायत. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 23 या आकड्यावरती. आता मात्र 23 चेंडू 26 धावांची गरज. जर सरासरी पाहिली गेली तर 6.78 ची हवी आहे. याच पद्धतीने म्हणजे बॉल टू बॉल रन काढणे गरजेचं आहे. प्रति ओव्हर 6 धावा, कारण की अजयने चांगली सुरुवात करून दिली. यावेळेस पहा अतिरिक्त वेग आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येते. नक्कीच या पद्धतीच्या धावा जरी आल्या तरी चालेल टीम समर्थ स्पोर्ट्स या संघासाठी. अर्णव स्पोर्ट्स पहिल्या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली होती, परंतु एक मॅच ते हारलेत, आणि यानंतर एक दुसरी मॅच होणार आहे सारंग स्पोर्ट्स आणि सोहम चॅलेंजर्स. यावेळेस बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न पहा. पाठीमागच्या दिशेला जाऊन एक चोटी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते, आणि पंच व्हाईट बॉल दर्शवतायत. नक्कीच व्हाईट +1 या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोचते ते जाऊन 26 या आकड्यावरती. 26
आता मात्र 22 चेंडू 23 धावा. जर पाहायला गेलं तर बॉल ऑफ इक्वेशन आपण पाहतोय, बॉल टू बॉल रन करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सोडून दिला आहे, पुन्हा एकदा पंच दर्शवतायत वाईट बॉल. यावेळेस मालकाने त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली होती, परंतु मालकांची गाडी जराशी वेगळ्या दिशेला जाताना आपण पाहतोय. सातत्याने अवांतर धावत भर पडताना आपण पाहतोय. 22 चेंडू 22 धावा. आता मात्र बॉल ऑफ इक्वेशन, चेंडू जेवढे तेवढ्या धावा जमवायचे, त्यामुळे सिंगल डबलने देखील ही मॅच बनवू शकतात. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस कमबॅक केला आहे गोलंदाज ज्ञानेश्वर याने. तुम्हाला फ्रंटफूटचा चांगला वापर करावा लागेल. यावेळेस चेंडू ज्यावेळेस मारावे लागतात त्यावेळेस तुम्हाला फ्रंटफूटचा चांगला वापर करावा लागतो. जर फ्रंटफूटचा अभाव असेल तर तुम्ही चांगले फटके मारू शकणार नाहीत. यावेळेस पहा, अतिशय वेगानं इन स्विंगर टाकला होता. जसा खेळपट्टीवरती चेंडू आदळतोय तसा आतमध्ये येतोय, काट्या चेंज करतोय आणि अगदी एस्ट्यांच्या जवळ जातोय. चांगला कमबॅक केलाय ज्ञानेश्वरने. या मॅच मध्ये जर कमबॅक कोणी करून दिला असेल तर ते म्हणजे मालक. संघ मालकाने स्वतः या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. यावेळेस फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली, परंतु त्याच्या डोक्याच्या पाठीमागे चेंडू पडतोय. उलट्या दिशेने धावत कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा आणखी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय 29 या आकड्यावरती. धावफलकावरती आपण पाहतोय. एकदा डान्सिंग मध्ये विकेट आले होते. लॉफ केला चेंडूला, 3 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावत आहेत. आणखीन 2 धावा सहज गतीने पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलनेच या मॅच मध्ये पकड ठेवली आहे ती समर्थ स्पोर्ट्स या संघाने. धावफलक आपण पाहिलं गेलं तर 31 या आकड्यावरती. आता मात्र 18 चेंडू 18 धावांची गरज असणार आहे. प्रति ओव्हर धावफलक सातत्याने हालत ठेवलं आहे. सध्याचं जर रेकॉर्ड रन रेट आपण पाहिलं तर 6 धावांचा आहे आणि प्रति ओव्हर 7 ते 8 धावा सहजरित्या जमवता येतं. त्यामुळे कसा फरक पडत नाही टीम समर्थ स्पोर्ट्स या संघाला. दोन्ही फलंदाज चांगल्या लय मध्ये आहेत, चांगल्या टच मध्ये आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतो 3रं षटक घेऊन गोलंदाजीसाठी अहिश आलेला आहे. कॅच नक्कीच चांगला चेंडू हाताळला होता, परंतु स्वप्नीलला मात्र कॅच पकडता आली नाही. कमबॅक केला आहे अहिशने. बॉल टू बॉल रन असल्या तरी प्रत्येक धाव महत्वाचे आहे मित्रांनो, कारण की लो स्कोरिंग मॅचेसच खूप घातक ठरतात. खोदून काढण्याचा प्रयत्न, काठी काढली, दांडी गोल, विकेटचं पतन. कमबॅक केला या खेळामध्ये. आयुष सहजासहजी हार मारणाऱ्यातला खेळाडू नाहीये हे दाखवून देतोय. पुढचा बॉल यावेळेस खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे टीम अर्णव स्पोर्ट्स या संघाला. संघ मालक जसे गोलंदाजीला आले आणि त्यांनी या पूर्ण खेळाचा मोमेंटम शिफ्ट केला, कारण की ज्ञानेश्वर खूप अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभवाचा चांगला वापर. आणि जसा अहिंस आलेला आहे गोलंदाजीला, त्याने देखील या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. अगदी गॅप मधून मारण्याचा प्रयत्न थांबवला गेला आहे. डॉट बॉल येतोय, आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या खेळामध्ये प्रेशर टाकत असताना आपण पाहतोय समर्थ स्पोर्ट्स या संघाला. पहिला डॉट, विकेट, आणखीन 2 बॉल डॉट होत आहेत. अजून देखील पाहायला गेलं तर 14 चेंडू 18 धावांची गरज.
हा फटका चांगला लॉफ केला, हवेत आहे मारुती त्याच्या खाली. मारुती करणार नाही चुकी, कारण की चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. धावसंख्या 31 वरती असताना आणखीन एक विकेटचं पतन पाहतोय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न खूप लांबून खेळला, थोडंसं पंबल आणि एक धाव चोरटी घेण्यात यश प्राप्त होते. प्रत्येक धाव महत्वाचे आहे टीम अर्णव स्पोर्ट्स या संघाला, आणि टीम समर्थ स्पोर्ट्स संघाला देखील एक एक धाव महत्वाचे आहे. एका धावाच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते, ते म्हणजे 32 या आकड्यावरती. चांगल्या षटकाची समाप्ती पण पाहिली. 2 विकेट आल्या आणि एक धाव खर्च केली गोलंदाज अहिंशाने. 12 चेंडू 17 धावांची गरज. पहा किती क्रुशल ओव्हर होती, आणि या महत्वाच्या ओव्हरीमुळे आता मात्र समर्थ स्पोर्ट्स आपल्याला प्रेशर मध्ये जाताना पाहतोय. स्वप्नील आले तर नवीन गोलंदाज बोलण्यासाठी, आणि ही महत्वाची ओव्हर असणार आहे स्वप्नीलची. विजय विकेट आले, तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मारतो, त्याच्या खाली थोडंसं फंबल पाहायला मिळालं. नक्कीच बॉल वरती गेले होते, थोडंसं फंबल आणि आळवता आला नाही. चेंडू निघून जातो सीमारेषा पार 4 धावांसाठी. नक्कीच महत्वाच्या 4 धावा आले तर टीम समर्थ स्पोर्ट्स या संघाला जे डिफरन्स आला होता अय्यंच्या गोलंदाजीमध्ये, तो डिफरन्स भरून काढला आहे 4 धावेने. 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 36 आकड्यावरती. आता मात्र 11 चेंडू 13 धावांची गरज असणार आहे. ज्या 4 धावा गरजेच्या होत्या तो मिसफिल्डच्या स्वरूपात चौकार आला. किती महत्वपूर्ण चौकार होता बहा. दुर्गेश पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील, कारण की अगोदरच्या चेंडूवरती यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षक मारुतीचा, पुन्हा एकदा मिसफिल्ड मारुतीची. चुकी होते, ज्या ज्या ठिकाणी जाता येतं त्या ठिकाणी त्यांच्याकडून चुकी होते. आणखीन 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. चांगल्या टप्प्यावरती यावेळेस चेंडू हाताळला होता स्वप्नीलने, परंतु तितकाच चांगला फटका, माफ करा, एक शॉर्ट पंच दर्शवता येतं. एकच धाव या ठिकाणी येते. 37 धावा यावेळेस समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. स्टेटर रिजन मध्ये चांगला चेंडू पकडला, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली आपल्याला स्वप्नीलची. 9 चेंडू 12 धावांची अजून देखील गरज आहे. यावेळेस सोडून दिलेला आहे. पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल हाताळणं यावेळेस गरजेचं होतं का, कारण की अधिकच आपण कर्जबाजारी आहोत, आणि त्यात उष्ण शेजारी कशासाठी, कारण की प्रत्येक वाईट बॉल तुम्हाला प्रेशर मध्ये टाकणार. यावेळेस काठी काढले, दांडी गोल, विकेटचं पतन होत आहे. एका महत्वपूर्ण क्षणाला ज्या विकेटची गरज होती ते विकेट घेताना पाहतोय आपण स्वप्नील. आता मात्र या मॅच मध्ये रंग भरत चाललेला आहे. 38 वरती आणखीन एक 5वा झटका लागलाय. आता मात्र 8 चेंडू 11 धावांची गरज असणार आहे. 2 बॉल खूप महत्वाचे आहेत, आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाठीमागच्या मॅचचे हिरो सुनील, ज्यांनी विजयाचे 2 स्ट्रोक मारले होते, तेच सुनील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय.
यास बॅकवर्ड रिजनला जातोय, एक धाव येते, एका धावेच्या मध्ये धाव फलक थोडस पुढे जाईल 39 आकड्यावरती. 7 चेंडू 10 धावा. नक्कीच मॅच पहा कुठे होते. अजयची विकेट किती महत्वाची होती. अजयने तो फटका मारणं गरजेचं होतं का, त्याला अजून देखील त्या फटकेची आठवण होत असेल, कारण की ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती आणि त्यानंतर जे विकेटचं कुलॅप झालंय, 5 गडी बाद झालेत, परंतु अजून देखील 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. मोठा फटका मारला आहे, क्षेत्ररक्षक अनिस त्याच्या खाली पोहोचेपर्यंत निघून जाईल. 1 बाउन्स, सीमा रेषा पार. हा येतोय सुनील यांच्या बॅट मधून आणखी एक चौकार. पहिल्या मॅच मध्ये पण देखील इथेच चेंडू मारला होता आणि आता देखील इथे चांगला फटका येतोय. 4 धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचते, ते म्हणजे 43 आकड्यावरती. 6 चेंडू 6 धावांची गरज. सहा चेंडू 6 धावांची गरज. दोन्ही बॅट्समन खास करून सुनील आणि साईराज देखील चांगला बॅट्समन आहे, त्यामुळे या मॅच मध्ये आता पकड मजबूत केली आहे. एका चौकाराने संपूर्ण मॅचचं रूप बदल आहे, ते म्हणजे सुनील यांनी. काय बॅटिंग राहिली आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये पण मॅच फसली होती आणि सुनील व दादा जसे आले मॅच हसली. आता देखील मॅच फसली होती, सुनील दादा आले मॅच पुन्हा एकदा हसली, कारण की चौकाराने या मॅच मध्ये पुनरागमन केले. 6 चेंडू 6 धावा. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय विक्रम. विकेट. पंच नो बॉल दर्शवता येत आणि हा असेल फ्री हिटचा बॉल. म्हणजे आता मात्र 6 चेंडू 5 धावा आणि पंचाने गरगर गरगर चक्री फिरवले, म्हणजेच फ्री हिटचा बॉल आहे. आता मजा येणार आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू 5 धावा. साईराजला आता चान्स आहे, रिस्क घेता येऊ शकते, कारण की फ्री हिटचा बॉल आहे. 6 चेंडू 5 धावा. डासीमध्ये विकेट आले होते, अतिशय वेगाने जात आहेत सुनील दादा आणि एक चोरटी धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धाव फलक थोडस पुढे जाईल. 45 या आकड्यावरती. आता मात्र 5 चेंडू 4 धावा. पहा किती मॅच, प्रत्येक चेंडूला मॅच कुठे जाते पहा. अनुभव किती महत्वाचा असतो आणि हा अनुभव आहे सुनील दादा यांच्याकडे, कारण की मुरलेला खेळाडू आहे. क्रिकेट केला प्रयत्न, बॅकवर्ड रिजनला जाईल. गोशांकी क्षेत्रामध्ये पंच दर्शवत आहेत 1 धावा. एका धावेच्या मध्ये धाव फलक आणखी थोडस पुढे जाते 46 आकड्यावरती. अजून देखील 3 धावांची गरज आहे. चेंडू असतील 4 चेंडू 3 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला. यावेळेस लांबून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. नक्कीच आता मात्र मॅच मध्ये मजा आली आहे. 3 चेंडू 3 धावा. विक्रमने कमबॅक करून दिलेला आहे या मॅच मध्ये. नो बॉलचा चांगला फायदा घेता आला नाही साईराजला. तिथे जर त्याने फायदा घेतला असता तर या मॅचची रूपरेषा वेगळी असते. अतिशय टिचून गोलंदाजी. त्यावेळेस हा देखील अतिशय वेगवान चेंडू कानात जवळून जातोय. काय ती गोलंदाजी राहिली आहे विक्रमची. 2 चेंडू 3 धावा. दोन चेंडू 3 धावा. काय असेल मॅचचं चित्र, असेल का विचित्र. हाय व्होल्टेज ड्रामा चाललाय मैदानाच्या आतमध्ये. या प्रत्येक मॅच मध्ये कोण ना कोणतरी हिरो आहेच, कारण की 2 चेंडू 3 वरती मॅच आल्या. स्क्वेअर कट, चांगला फटका. क्षेत्ररक्षक डीपचा आहे, परंतु एकाच धाववरती समाधानी मानावी लागेल. आता मात्र 1 चेंडू 2 धावा. काय मॅच मध्ये चित्र पाहतो. साईराज आहे, कशा प्रकारे चेंडू आता जाईल. चांगला फटका पाहायला मिळतो सुनील दादा यांच्या बॅट मधून, परंतु आता मात्र 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग असणारे. माफ करा, सुपर ओव्हर असणार आहे.
सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर ठेवलेली आहे कमिटीने. त्यामुळे एक जरी धाव घेतली तरी आपण सुपर ओव्हरचा हंगामा पाहू शकतो. काय होईल चित्र. एक चेंडू 2 धावा. नक्कीच साईराज 2 धावांसाठीच जाणार. त्याला सुपर ओव्हर खेळायची नसेल आणि विक्रमला डॉट बॉल खेळायचा आहे, कारण की त्याला 1 धाव देखील द्यायची नाहीये. एक चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धावा. बॅकफुटला गेले आणि पहा यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. विकेटचं पतन होतं आणि विजय ठरतोय तो म्हणजे टीम अर्णव स्पोर्ट्स हा संघ.